हे पाहू शकता. पनीर पूर्णपणे हे झालेलं आहे. सो फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत. थोडीशी राहिलीत. पण मी म्हटलं जाऊ देत आता. उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे आणि परत कधी-कधी माझा पसारा दाखवते तुम्हाला. हे बघा. हे सगळं हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज मला सकाळीच मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं, पण ते जमलं नाही. मग म्हणलं आफ्टरनून रुटीन शेअर करू, पण तेही काम करण्यात वगैरे हे सगळं ह्याच्यात विसरलं. मग आता नाईट इव्हिनिंग रुटीन शेअर करायचं होतं. कंटाळा खूप आला होता रेकॉर्ड करायचं वगैरे, असं वाटत होतं उद्या करू, पण म्हटलं नाही, आजच करून घेऊ. तर आत्ता वाजलेत 7 वाजून 5-10 मिनटं झालेत. तर आत्तापासनं संध्याकाळी झोपेपर्यंत मी काय काय करेल हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. तर सध्या तर 7 वाजलेत आहे, भूक लागली आहे. घरात पनीर होतं, मग म्हणलं चला पनीर करू. तर माझी पनीरची रेसिपी कशी आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर बघा. तर चला सुरुवात करूया. बिकॉज कामं खूप आहेत. पसारा दाखवते तुम्हाला. बघा. हे सगळं आपण आवरायचं आहे, किचनचं पण सगळं आवरायचं आहे. सो विचार केला का नाही ह्याचा पण ब्लॉग करू. तर चला सुरू करूयात. मला आजीने पीठ मळून दिलंय, बिकॉज मला चपात्यांचं पीठ मळता येत नाही. सो पीठ तर मळलेलं आहे, आपण पुढची तयारी करायची. 20% protein. Yes. Better. Yes. मीडियम बटाट्याचे पाण्यात घालून घेऊन बटर घेणार. गिरणामध्ये डाळीचे पाणी. आता पनीरचे स्लाइस करतो मी. मला मोस्टली ना असंच आवडतं ते डेअरीमधून ते पनीर आणून त्याचे स्लाइस मी कधी ट्राय केले नाही आहेत. बिकॉज ते डेअरीचे दूध आधी आम्ही घेत होतो. ते दूध कमी आणि पाणी जास्त होतं. त्याच रिझन मग त्यापासून मी डेअरीचे प्रोडक्ट एवढ्या म्हणजे प्रोडक्ट आणते आणि ह्याच्यात क्यूब्स ऑलरेडी केलेले असतात. सो ते परत क्यूब्स करायचं पण झंझट ते तुम्ही काम. आणि चार चार लोकांसाठी एवढं खूप झालं. तर आता सगळ्यात पहिलं फ्राईंग पॅन मिरची जी ती कलरवाली मिरची असते ना ती, मीठ आणि थोडं बटर जर फ्राय करून घेतला ना ते तर खूप छान टेस्टी लागतं. सो चला आता हे करूया. मी असंच मिक्स केलं.
ॲक्चुअली काय झालं शूट करताना तर मला घेण्याचंच नाही तर मी सकाळपासून जे आय डी कार्ड चॉईस केलेला आणि त्याच्यानंतर मग फोनचा यूज खूप सुरू होतं आणि माझ्या लक्षातच नाही की मी चार्ज मोबाईल केलेला ते डायरेक्ट नोटिफिकेशन आलं लो बॅटरी चार्जिंग घ्या. हे पाहू शकता पनीर पूर्णपणे हे झालेलं आहे. आता त्या हाताने केलाय मी त्याला काढून ठेवूया. आता त्याच्या ग्रेव्हीची तयारी करायला तर इथं ग्रेव्हीसाठी मी कांदा, 2 मिरच्या घेतल्यात, लसूण, खोबरं आणि थोडंसं आलं घेतलंय. मी मी युजुअली टोमॅटो टाकत नाही बिकॉज म्हणजे मी आधी टोमॅटो टाकायचे, तशीच भाजी करायचे. पण मग एकदा ना मी Instagramवर ही रेसिपी पाहिली होती की विदाऊट टोमॅटो आणि मला तरी वाटलं होतं की पनीर विदाऊट टोमॅटो कसं होईल, पण ते खूप छान झालं होतं. मग तेव्हापासून ना मी टोमॅटो टाकणं बंद केलंय. सो आता हे ग्रेव्हीसाठी मी ग्राइंड करून घेते. म्हणजे मग ग्रेव्ही पनीरची ग्रेव्ही करायला टाकता येईल बिकॉज पनीर तर झालेलं आहे आता पूर्ण आणि तो कुकरवर डाळ चालू आहे. सो आता हे ग्रेव्ही तयार करून घेऊ बिकॉज त्याला पण तेल सुटायला नंतर खूप वेळ लागतो. परत चपात्या पण आहेत, वरण भात पण आहे, त्याच्यानंतर पण खूप काम आहेत. चला, वेळ व्हायला नको. त्याचे अंडे करून घेऊ तोपर्यंत हे करते. मी हातात पण आहे ना कलर घालून मिरची पावडर टाकायची. हो, कांद्याला पण छान हे होतं. कांद्याला तेल सुटेपर्यंत टोमॅटोची तयारी करून घेऊ. तर आता ह्याच्यात कांदा आणि त्याला तेल सुटलं होतं. सो मी लसूण, खोबरं, आलं, मिरची बारीक केली होती ती प्युरी टाकली आहे. आणि त्या प्युरीत मी सांगायचंच विसरले की मी काजू टाकले होते. सो काजूही टाका बिकॉज काजूने खूप टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर हा पनीर मसाला हा टाकला आहे. भांड्याला इग्नोर करा. तर आता ही ग्रेव्ही होतीये ह्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हे असंच ठेवूया. आणि एकदा तेल सुटलं ना की मग त्याच्यात वाटाणे, पनीर आणि थोडंसं पाणी टाकून तोपर्यंत मी चपात्यांचे उंडे करून घेते. तर आता मगाच्या ग्रेव्हीत मी वाटाणे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यात पनीरही टाकून देऊया. तर ह्याला उकळी आली ना की मग वरनं कोथिंबीर टाकून देऊ. तोपर्यंत चपात्यांचे सगळे उंडे झालेले आहेत. लेट्स स्टार्ट चपाती. भात अजून पण नाही झाला. मी म्हटलं होतं ना भाताच्या आधी हे होईल, पण भात होणार नाही. बिकॉज आमचं काय माहिती काय झालंय, कुकरची ना शिट्टीच होत नाहीये. सो चला चपात्या करून घेऊ आणि मग तोपर्यंत भातही होईल. मग चपात्या झाल्यावर कोथिंबीर वडी केली होती मी दुपारी. मी जाचीनी केली होती. तर तीही गरम करायची आहे. चला, चपात्या करून घेऊ. ओवली सगळ्या चपात्या झाल्या. एक लास्ट चपाती आहे. मी चपात्या कमी आणि राधा जास्त केलाय. सो चलो आता या चपात्या झाल्या. कुकरची झालंय ते बघू. कुकरही ओपन झालं. चला आता हे
तर ॲक्च्युली सगळं झालं होतं. तर मम्मीचा फोन आला की पप्पा आता पाठी नाही येणार आहे. तुमच्यासाठी भाकरी बनव. सो मी भाकरी करायला घेतली आहे. भेटूया भाकरी झाल्यावर. आधे घंटे के अंदर आई हो क्या है ना आगे लेडीज है वो भी तो तैयार होगी ना आजा आजा चला ससुराल तो जल्दी हमें फटाफट तैयार हो जाते हैं माझं जेवण झालं आणि त्याच्यानंतर ना मी आणि आजी तारक मेहता बघत बसलो. लक्षातच नाही की आपल्याला पसारा बघायचा आहे. एवढा कंटाळा आलाय ना, 10 वाजून गेलेत. उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे, 8 वाजता क्लास आहे. बट आता पसारा बघ आवरल्याशिवाय काही ऑप्शन नाही बिकॉज इथंच झोपायचं आहे. सो आवरावं तर लागेल. सो फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत. थोडीशी राहिली आहेत. पण मी म्हटलं जाऊ देत आता उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे. आणि परत कधी-कधी माझा क्लास 2, 1:30-2 वाजेपर्यंत चालतो. सो काही सांगता येत नाही. सो म्हटलं आता झोपून घ्यावं. बाकीची जी कामं आहेत तर उद्या उद्या करूयात. सो हे होतं माझं इव्हिनिंगचं रुटीन. मोस्टली सगळीकडे सेमच असतं रोज. पण कधी-कधी डिफरंट असतं थोडंफार. आणि उद्या कामं पण खूप आहेत. सो म्हटलं की आता झोपून घ्यावा. सो दिस वॉज माय इव्हिनिंग रुटीन. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.